अप्रतिम MDH काश्मीरी. अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर. MDH. संघ आणि भाजपची समन्वय बैठक संपलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जवळपास 4 ते 4.25 तासाच्या पर्यंत बैठकीला उपस्थित होते आणि आता ते बैठकीतून बाहेर पडलेले आहे. आणि एकंदर म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर संघ आणि भाजपची समन्वयाची ही बैठक होती. भाजपचे सगळे जे मुख्य पदाधिकारी आजी माजी आमदार खासदार या ठिकाणी बैठकीला उपस्थित होते. त्याचप्रमाणे संघाचे जे मुख्य पदाधिकारी आहे विदर्भातील ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. महत्त्वाचं जर आपण बघितलं तर येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत त्या दृष्टिकोनातून सुद्धा या ठिकाणी चर्चा झाल्याचं कळते आहे. त्याचप्रमाणे संघाचं जे आहे ते संघाचं शताब्दी वर्ष आहे आणि या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं या ठिकाणी नेमके कसे कार्यक्रम चालवले जाणार आहे या दृष्टिकोनातून सुद्धा या ठिकाणी जे चर्चा जी आहे ती झाल्याचं या ठिकाणी माहीत पडते आहे. हे महत्त्वाचं जर आपण बघितलं तर नागपूरच्या या रेशीमबाग स्मृती भवनमध्ये झालेली ही बैठक जी आहे ती अतिशय महत्त्वाची समजली जाते आहे. येणाऱ्या काळामध्ये ज्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे त्या दृष्टिकोनातून सुद्धा ही बैठक अतिशय महत्त्वाची समजली जाते आहे. मुख्यमंत्री त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे सुद्धा या बैठकीला पूर्ण वेळपर्यंत उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जवळपास 1 तास या बैठकीला दिलेले आहे. संघ शताब्दी वर्ष कशा प्रकारे साजरं करायचं या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाली. त्याचप्रमाणे केंद्र आणि राज्याच्या योजना ज्या आहेत त्या नागरिकांपर्यंत पोहोचवून नागरिकांसोबत जास्तीत जास्त संपर्क कसा वाढवता येईल, घरोघरी पोहोचून आपण संघ असो किंवा भाजप असो हे अभियान कसं राबवता येईल या दृष्टिकोनातून जे आहे ते या सगळ्या बाबींवर या ठिकाणी चर्चा झाल्याची माहिती जी आहे ती पुढे येते आहे. आणि एकंदर म्हणजे संघाचं हे शताब्दी वर्ष असल्यामुळे आणि त्याचप्रमाणे येणाऱ्या काळातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकेच्या निवडणुका बघता ही बैठक महत्त्वाची समजली जात आहे. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. MDHचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो. वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.